हैदराबादहून लंडनला जाणाऱ्या बोईंग 787 या विमानाचा अपघात झाल्याची बातमी काही वेळापूर्वी समोर आली। या अपघातामध्ये नक्की किती लोक जखमी झालेले आहेत, किती लोकांचा याच्यामध्ये जीव गेलाय आणि हे प्लेन नक्की कशामुळे क्रॅश झालं, म्हणजे कुठला टेक्निकल प्रॉब्लेम होता का वातावरण खराब होतं, नक्की काय यामागचं कारण होतं, ही सगळी माहिती घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। अहमदाबादमध्ये झालेल्या या प्लेन क्रॅशची A to Z स्टोरी नक्की काय आहे तीच तुम्हाला या व्हिडिओतनं कळणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे विमान हे अहमदाबादच्या एअरपोर्टवरून निघालेलं होतं लंडनला जाण्यासाठी। त्याच्यामुळे हे एक इंटरनॅशनल फ्लाईट होतं। एक इंटरनॅशनल फ्लाईटची कपॅसिटी प्रवासी नेण्याची ही डोमेस्टिक फ्लाईट्सपेक्षा जास्त असते। म्हणजे भारतात जर हे विमान असतं तर याच्यामध्ये कमी प्रवासी असते, मात्र हे एक इंटरनॅशनल फ्लाईट असल्यामुळे याच्यामध्ये जास्त प्रवासी होते। जी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्याच्यातनं नक्की काय आकडेवारी आलेली आहे की नक्की किती प्रवासी होते, किती क्रू होता, हे सगळे डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत। पण नक्की झालं काय, तर हे विमान जे होतं ते अहमदाबादच्या एअरपोर्टवरनं या विमानानं टेक ऑफ घेतला, उडायला सुरुवात झाली आणि अगदी टेक ऑफ झाल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्येच हे विमान जे आहे ते कोसळलं। अहमदाबादच्या इथंच एअरपोर्टच्या पेरिमीटरच्या बाहेर गेल्यानंतर जे एक डॉक्टर्सचं हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलवरती हे प्लेन जे आहे ते जाऊन क्रॅश झालं, तिकडे जाऊन ते कोसळलं आणि या विमानाचा अपघात झाला आणि याच्यामध्ये अनेक लोक जे आहेत ते जखमी झालेले आहेत। याच्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री जे होते विजय रुपाणी ते सुद्धा या विमानातनं प्रवास करत होते असं म्हटलं जात होतं आणि त्यांचं निधन झालंय अशी बातमी जी आहे ती सुद्धा काही वेळापूर्वी एका खासदारानं ट्विट करून सांगितलेली आहे। पण अजून सुद्धा ऑफिशियल एक स्टेटमेंट जे आहे त्याची वाट बघितली जाते। मात्र या अख्ख्या क्रॅशमध्ये नक्की किती लोक होते किंवा या प्लेनमध्ये नक्की किती लोक होते ते सुद्धा आपण बघणार आहोत। जी ऑफिशियल माहिती समोर आलेली आहे त्या ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये काय आलेलं आहे ते आपण बघूयात। तर बोईंग 787 हे विमान होतं, त्याचं रजिस्ट्रेशन नंबर होता VTANB। त्यानंतर ऑपरेटर हे अर्थात एअर इंडिया होतं, एअर इंडियाचीच ही फ्लाईट होती आणि एअर इंडियाने अगदी काही वेळापूर्वी एक स्टेटमेंट देऊन त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की हो असा एक क्रॅश झालेला आहे, ते आमचंच विमान होतं आणि त्याचबरोबर त्यांनी एक हेल्पलाईन नंबर जे आहे ते सुद्धा दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जितकी शक्य आहे तितक्या इमर्जन्सी टीम्स आम्ही या क्रॅशच्या लोकेशनला पाठवलेल्या आहेत, तिथल्या लोकांना रुग्णालयामध्ये त्यांना घेऊन जाण्यासाठी किंवा तिथे नक्की काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी लोकांना मदत व्हावी म्हणून आमच्या परीने आम्ही सगळे प्रयत्न करतोय असं स्टेटमेंट त्यांच्याकडनं अगदी काही वेळापूर्वी आलेलं होतं। या फ्लाईटचा नंबर होता AI-171। हे अहमदाबाद ते लंडन गॅटविक असं हे फ्लाईट होतं, तिथं ते जाणार होतं आणि तेव्हाच याचा क्रॅश झालेला होता। आणि आपण जर बघितलं तर त्यांनी याच्यात असं लिहिलेलं आहे की कुठं नक्की क्रॅश झाला, तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की क्रॅश इमिडिएटली आफ्टर टेक ऑफ फ्रॉम रनवे 23 अहमदाबाद। म्हणजे टेक ऑफ झाल्यानंतर अगदी काही वेळातच, अगदी काही मिनिटांमध्ये, काही क्षणांमध्ये हे प्लेन जे होतं ते क्रॅश झालेलं होतं। जी माहिती समोर आली आहे त्याच्यामध्ये असं सुद्धा म्हटलं जातंय की टेक ऑफ नंतर जे एक एअर ट्रॅफिक कंट्रोल असतो त्यांच्याकडनं सिग्नल दिला जातो, ज्या वेळेला काही तांत्रिक बिघाड होत असतो विमानामध्ये त्यावेळेला पायलटला हे सांगितलं जातं किंवा त्यांना त्यांच्याशी एक कम्युनिकेशन जे आहे ते केलं जातं। टेक ऑफ नंतर सुरुवातीला काही मिनिटं हे कम्युनिकेशन जे आहे ते सुरू होतं, मात्र त्यानंतर मेडे असं सांगण्यात आलं। मेडे हे तेव्हा म्हटलं जातं ज्या वेळेला तांत्रिक बिघाड असतो आणि परिस्थिती ही नियंत्रणाच्या बाहेर गेलेली असते, त्याच्यानंतर मेडे असं म्हटलं जातं। हा एक सिग्नल जो होता तो पायलटला देण्यात आला, मात्र त्यानंतर कुठलंही कम्युनिकेशन नव्हतं आणि त्यानंतर थेट हे विमान जे आहे ते जाऊन डॉक्टर्सच्या एका हॉस्टेलमध्ये त्याचं जाऊन ते क्रॅश झालं आणि तिथं आपल्याला माहिती की अनेक लोकांची जीवितहानी झाली। आता याच्यामध्ये नक्की किती लोक होते ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर एकूण या विमानामध्ये 242 लोक जे आहे ते प्रवास करत होते, त्याच्यामध्ये 2 पायलट होते, कॅबिन क्रू 10 होते, म्हणजे जे एअर हॉस्टेसेस असतात किंवा आपल्याला सहकार्य करणारे पॅसेंजर्सला सहकार्य करणारा जो क्रू असतो ते 10 लोक होते। पॅसेंजर्स 230 होते। याच्यामधले कॅप्टन नक्की कोण होते ते सुद्धा आपण बघूयात। कॅप्टन याच्यामध्ये होते सुमित सबरवाल, ज्यांना 8200 तास विमान उडवण्याचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे। त्यानंतर फर्स्ट ऑफिसर जे होते ते क्लाइव्ह कुंदर होते, त्यांना 1100 तास विमान उडवण्याचा याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे असं यांनी सांगितलेलं आहे। नक्की काय झालं त्याचं एक टाइमलाईन जी आहे ती सुद्धा त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे। याच्यामध्ये आपण बघितलं तर या विमानाचं डिपार्चर जे होतं ते 1:39 होतं इंडियन स्टँडर्ड टाइम प्रमाणे आणि ते अहमदाबादच्या रनवे 23 वरून याचं टेक ऑफ होणार होतं। त्यानंतर मेडे कॉल जो आहे तो अगदी लगेचच जो आहे तो इश्यू करण्यात आलेला होता टेक ऑफ नंतर असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर क्रॅश साईट जी होती ती एअरपोर्ट पेरिमीटरच्या म्हणजे एअरपोर्टचा जो परिसर होता त्या परिसराच्या बाहेर हे विमान जे आहे ते जाऊन क्रॅश झालेलं होतं। टेक ऑफच्या नंतर म्हणजे निघाल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्येच हे विमान जे आहे ते जाऊन क्रॅश झालेलं होतं। त्याच्यानंतर जे ATC कम्युनिकेशन होतं म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून जे कम्युनिकेशन केलं जातं, जो संवाद केला जातो, तो संवाद मेडे नंतर म्हणजे मेडे हे सांगितल्यानंतर
कुठलाही संवाद जो आहे तो तिथं झालेला नव्हता असं सुद्धा याच्यात सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जे व्हिज्युअल्स समोर आले किंवा जे फोटो किंवा जे व्हिडिओ समोर आले त्याच्यामध्ये हे स्पष्ट झालं की म्हणजे एअरप्लेनचा क्रॅश जो आहे ते झालेला आहे. सगळीकडे आपल्याला धूर बघायला मिळत होता आणि नंतर आपण बघितलं की इमारतीला सुद्धा त्या हॉस्टेलच्या आग लागलेली होती आणि तिथं पूर्ण म्हणजे आपण जर बघितलं तर इतकी गंभीर परिस्थिती होती की कोणालाच काहीच कल्पना नव्हती की असं क्रॅश होणार होता. त्याच्यामुळे अर्थातच तिथे इमर्जन्सी टीम्स पोहोचायला सुद्धा अगदी काही मिनिटांचा वेळ गेला असावा. मात्र त्यावेळेसचे जी दृश्य होती ती सुद्धा समोर आलेली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त दूर झाल्याचा तिकडे आपल्याला बघायला मिळत होतं. त्याच्यामध्ये त्यांनी प्रिलिमिनरी स्टेटस जे होतं ते सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते काय होतं ते आपण बघूया. तर हा क्रॅश जो आहे तो नक्की कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे असं सुद्धा याच्यात म्हटलेलं आहे. त्यानंतर जी रेस्क्यू आणि रिकव्हरी आहे ते सध्या सुरू आहे. म्हणजे तिथे असंख्य जे रेस्क्यू टीम्स आहेत त्या पोहोचलेल्या आहेत. केंद्र सरकार सुद्धा याच्यामध्ये जातीने लक्ष घालतंय. केंद्र सरकारनं सुद्धा जी काही मदत लागेल ती मदत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू अशी माहिती जी आहे ती केंद्र सरकारनं त्वरित सांगितलेली होती तिथल्या सरकारला. आणि त्यांनी सोशल माध्यमांवरती सुद्धा हे म्हटलेलं होतं की आमच्या परीनं जितकी मदत शक्य आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत असं त्यांनी याच्यामध्ये लिहिलेलं होतं. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट यांच्याकडनं सुद्धा खरं तर ही माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती की असं क्रॅश झालेला आहे आणि एक हेल्पलाईन नंबर जो आहे तो त्यांनी दिलेला होता. त्याचबरोबर त्यांनी हे सांगितलेलं होतं की जितक्या लवकर आम्हाला लोकांना रेस्क्यू करता येईल, आम्हाला त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेता येईल तितका प्रयत्न आमचा सुरू आहे असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं होतं. त्याचबरोबर अहमदाबाद एअरपोर्ट म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल एअरपोर्ट जे आहे ते काही वेळासाठी तिथले ऑपरेशन्स जे आहेत ते बंद केलेले होते. तिकडनं कुठलंही विमानाचा टेक ऑफ किंवा लँडिंग तिथं होणार नव्हतं. सगळे ऑपरेशन्स बंद करण्यात आलेले होते. पण अगदी काही वेळापूर्वीच पुन्हा एकदा त्यांच्याकडनं एक स्टेटमेंट इश्यू करण्यात आलेलं आहे की 4 वाजल्यापासून त्या एअरपोर्टवरती पुन्हा एकदा विमानसेवा जी आहे ती सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे ही सध्याची तरी सगळी लेटेस्ट माहिती जी आहे ती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता तुमच्यापर्यंत. हा ऍक्सिडेंट नक्की कसा झाला, त्याचं नक्की कारण काय होतं, तांत्रिक अडचण होती का, हे सध्या तरी समोर आलेलं नाहीये. याच्यासाठीच एक इन्व्हेस्टिगेशन आहे ते सुरू आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय किंवा त्याचा रिपोर्ट समोर आल्याशिवाय आपल्याला खात्रीशीर आपण हे म्हणू शकत नाही की हा क्रॅश नक्की कशामुळे झाला होता. पण याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला असल्याची माहिती सध्या तरी समोर येते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे विमान जाऊन क्रॅश झालं म्हणजे ज्या डॉक्टर्सच्या हॉस्टेलमध्ये जाऊन हे विमान क्रॅश झालं तिथल्या सुद्धा साधारण 50 विद्यार्थ्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. ते सुद्धा गंभीररित्या जखमी झालेले होते आणि त्यांच्यावरती सुद्धा सध्या उपचार सुरू आहेत. त्याच्यामध्ये किती लोकांचा जीव गेलेला आहे किंवा किती लोकांना त्याचा फटका बसलेला आहे हे अजून समोर आलेलं नाहीये. माहिती जी आहे किंवा तो आकडा जो आहे तो अजून समोर आलेला नाहीये. पण प्राथमिक माहिती तरी हीच आहे की साधारण 50 लोकांना तातडीनं रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आलेलं होतं. जसे जसे या प्रकरणातले अपडेट्स आमच्या समोर येतील या अपघाताबद्दल जी माहिती येईल ती माहिती आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर कुठले डाऊट्स असतील, तुम्हाला कुठल्या शंका असतील, तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता.